रडवायले रे का नाही त्याजवळ राहते हा रडत होते कशी तोंड करायले तोंड कशी करायली पे बाय पे चैन येतो चैन वगैरे नको जय शिवराय जय शंभूराजे सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे गाईज. रात्रीचं 10-11 वाजेचं हॉस्पिटलला आलो इकडं साक्रीला, कारण बहिणीला हॉस्पिटलला ॲडमिट केली आहे गाईज. सो त्याच्यामुळे आम्ही रात्रीचं 10-11 वाजेचं मम्मी आणि मी आलेलो इथं, आणि सगळे बहिणीच्या सासरचे पण सगळे आलेले आहेत. स्वतः बहिणीला डॉक्टर आलेत सकाळी 6-6:30 वाजता, आणि तिला ऑपरेशन थिएटरमध्ये आता घेऊन गेलेले आहेत. सो मुलगा किंवा मुलगी होणाऱ्या बहिणीला आता बघूयात काय होतं ते. मी पण मामा होणार आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे गाईज. आपली लाडकी बहीण आज तिला मुलगा किंवा मुलगी होईल. खूप आनंदाचा दिवस आहे. ह्या खुशी आपण बोलून नाही दाखवू शकत, पण ठीक आहे. आता थोड्याच वेळात बहिणीला बाहेर काढतील ऑपरेशन थिएटरमधून, तेव्हा बघूयात आपण मुलगा झाला आहे की मुलगी. सो चला भेटूयात थोड्या वेळानंतर गाईज. फायनली आपल्याला आनंदाची बातमी कळालेली आहे आणि आपल्याला बाची झाली आहे. सो चला आधी बहिणीला आपण खाली घेऊन येऊयात, कारण आता ऑपरेशन थिएटरमधनं बहिणीला खाली घेऊन जाऊयात, आणि मग थोड्याच वेळात तुम्हाला बाची दाखवली जाईल आपल्यावली. फायनली आपल्याला आपल्या बाचीचा चेहरा पाहायला मिळाला. आमची लाडकी बहीण हिला मुलगी झाली आहे, आणि नेमकंच आता दशामाता पण बसलेल्या आहेत, आणि दशामाता बसलेल्या असतानाच आपल्या घरामध्ये लक्ष्मीने प्रवेश केलेला आहे. सो खूपच आनंदाची गोष्ट आहे ही आमच्या परिवारासाठी. आज यांचं साड्या धुवून काय गरज नव्हती आम्हाला साड्या धुवायची. आम्हाला हात होत आम्ही काय म्हाताऱ्या जाणतो का आमच्या साड्या धुवायला. बोटा सगळं कसं तोंड करायला रडवायले रे का नाही त्याजवळ राहते बरोबर. लक्ष्मी दशामातामध्येच झाले रे. ह्या टायमाला बी धरेल होतं ना उपास धरेल होतं. चला गाईज, भाषेसाठी ना पावडर त्या घेऊन घेता येत आत्याबाईन त्या मेडिकलवरनं पावडर घेतलं की आपण जाऊयात आतमध्ये. 30 मिली द्यायचं ना ते पावडर. 30 मिली पाणी आणि 1 चमच पावडर. 30 मिली पाणी 1 चमच पावडर, जेवढं लक्षात ठेवायचं आणि तेवढं तयार करून द्यायचं त्यांना. चला गाईज, पावडर आणलाय. पावडर पाजण्यासाठी ट्यूब लागेल आपल्याला. सो ट्यूब घेऊन घेऊयात आपण इथनं. दादा ट्यूब आहे का तो आपला पावडर पाजण्यासाठी? का ट्यूब असतो तो द्या ना आपल्याला. एक देऊन द्या. हा बस तोच पाहिजे एक ट्यूब. हा तोच. अच्छा, आधी दुकान उघडून बाहेर गेले होते का तुम्ही? तेच मग बाईक होती इथं आणि बॅनर बाहेरच होतं म्हटलं. पहिले असं ओढून घ्यायचं, दाबलेलं असतं ना मध्ये, ओढून घ्यायचं. नाही तुमच्या हातानेच काढून दिलास ना डायरेक्ट. मग कसं आहे ते नाही का, फक्त ओढून घ्यायचं नाही त्याला. ओढून घ्यायचं. चालेल ठीक आहे. किती झाले सुट्टे? नाही फोन पे चालेल का? फोन पे ठीक आहे, फोन पे करून देतो. गाईस जाऊयात आपण आतमध्ये. हे बघा ट्यूब घेऊन आलोत आपण हा छोटासा. आता पावडर पाजून द्यावा लागेल. मम्मी ते आहेत आतमध्ये. तो डबा 30 ml सांगितले आणि 1 चमच पावडर.
रडते का काय नाही काय म्हणते हा चेहरा असा समजतो मामा सारखे गोरे रे चला काहीच आता पावडर कालवून घेऊ आपण चला काहीच आता पावडर आणि ते बघा मिक्स करून घेता येत ताई पावडर द्यायचं आहे पावडर रडत नाही का ते हां रडत होते खरं नाही काय गेलं तर जरा जराच पाजायचं नाही तर देशील पुरं सोडून असं अगं पण तिला नाही समजत तू आहे मोठी तू देशील मोठ्यासारखं वाढून अजून ताटात कसं जरासं 1 पळी सांगले का 2-3 पळ्या टाकत त्रास व्हायला लागला ना हां आता जरासे भूल उतरेन ना झोपून घेतो डोळा लावून झोप हे बघा गाईस पावडर पाजतायत कशी तोंड करायले तोंड कशी करायली पे बाय पे हात लावून घेऊ राहिली पाजू देत नाही गाईस बघा ते पावडर पिऊन घे बाय पावडर हात वर करून घे तिला लगेच पप्पा ते पण आले नातीला बघायला नात काय म्हणते मिळाले कपडे तुला किती फोन केले मी एक बी फोन उचलला नाही कवांचा पाट्याचा फोन करू राहिलो मिळाले कपडे आणायचं होते नाईट पॅन्ट हां ते जेवण करायला आंघोळ करायला मी तुला त्याच्यासाठी फोन करत होतो मिळाले कपडे घेऊन ये म्हणता माझ्यावर कपडा नाईट पॅन्ट ते आणायचे होते ना त्याच्याकडं मेडिकलला लावतो मच्छरदाणी घेऊन घेऊ आपण कारण झोपायला वगैरे मस्त आहे ह्याच कलरमध्ये ना हां हाच कलर काही हाताचे ग्लोव्ज ते पण आहेत हे पण घेऊन घेऊयात 4 कलर Welcome to Bank of Baroda Soundbox. Connect successfully. हाच घेतो एक सो चला गाईस आपण हे घेतलंय जाऊयात आपण आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊयात हे चेन आहे इथं चेन वगैरे ते ठेवून दे मध्ये हे काढून घेते हाताचं ग्लोव्ज ते काढून घे हे द्या चेन उघडून घे इथून आणि सरळ ठेव तिथं तिकडेच ठेव त्या साईडला मध्ये टाकते का लहान हां एक जावं टाकून दे लहान ठेव मग याच्यात पहिले ठेवून घे मग इकडे तिकडे वर वाटल्यास हां धर पुढं सारखा जरा सर आहे उशी नको नीट ठेव ते सगळं ठेवून दिले त्याच्यासोबतच ते हाताचं काढून दे हातात घालून देते मग पाचलं ना आता परत कायला पाचवायले ते नीटला लावून घेते आता एक साईडने लाव जरा इकडून चेन चाल मग मी येऊ मग घरून हा का मग नाही आत्याला घेऊन येतो ना आंघोळ बी करून येतो जेवण वगैरे करून आत्याला घेऊन येतो मी मग हा का मग नाही जाऊ दे मग हेच कपडे घालून घेईन मग
सो चला गाईस आपण घरी जाऊयात आता, थोडं फ्रेश होऊन येऊयात आणि आत्याबाईन त्यांना पण घेऊन यायचं आहे घरून. सो चला आता जाऊयात. आता लताबाईच्या घरी जायचं आहे, तिथनं फ्रेश हो आणि मग आत्याबाईन त्यांना पण तिकडनं घेऊन येऊयात. चला गाईज आता घरी आलोय, मस्तपैकी फ्रेश होऊयात, जेवण करूयात आणि मग परत हॉस्पिटलला जायचं आहे आपल्याला. येऊन गेला ना मग म्हणते, येऊन गेलो मग मी. काय खाऊ राहिली का बाई तू? चॉकलेट? चॉकलेट नाही खायचं ना, दात किडून जाते त्यांना. चला गाईज फ्रेश झालो मस्तपैकी, आता जेवण करूयात आणि जेवण करून आपण पुन्हा हॉस्पिटलला जाणार आहोत. चला गाईज आपण हॉस्पिटलला पोहोचलो आहेत. चला आता मम्मी पप्पा त्यांच्यासाठी डबा पण घेऊन आलोय. मम्मी पप्पा ते जेवण करतील, आता हॉटेलमध्ये बसा नाही येतं. चला गाईज आता मम्मी पप्पा ते जेवण करून घेत आहेत, ही तर बाजूलाच. चला गाईज आता मम्मी पप्पा ते जेवणला जात आहेत, जेवण करून घेतील. जाऊ दे का मम्मी पप्पा त्यांनी पण जेवण केलं आणि बाचीचं वजन पण झालं आहे. सो चला आता रात्रभर झोपलो पण नव्हतो, सो त्याच्यामुळे आता घरी जातो बहिणीच्या घरी, थोडा आराम करूयात गाईस, कारण झोप पण खूप जबरदस्त लागते. सो चला मग जाऊयात आता, मस्तपैकी आराम करूयात आता. चला गाईज आता मस्त झोपेतून उठलो, फ्रेश झालो आणि सकाळी ना जिजून त्यांचं शर्ट घातलेलं होतं, माझं शर्ट धुवायला टाकून दिलं होतं. सो चला आता मी माझं शर्ट घालेल आणि आपल्याला गावाला जायचं आहे आता. मस्तपैकी फ्रेश झालो आणि सकाळी ना जिजून त्यांचं शर्ट घातलेलं होतं, सो शर्ट पण चेंज करून घेतलं. झोपलेलो होतो बराच वेळ आणि चला म्हटलं आता झोपलोय, बाचीला भेटून येऊयात, कारण गावाला पण निघायचं आहे आज. उद्या सकाळी धुळ्याला जायचं आहे, सो मग आपल्याला आज गावाला रिटर्न जावं लागेल. सो चला मग आता बाचीला भेटून घेऊयात आणि मग निघूयात आपण आपल्या गावाला रिटर्न. दशा माता आहे, तुला त्रास नाही राहिला ना आता? कुठं गेलं तुला फिरायला? बसेल खरं ते कोलभाव येईल होता, चहा पाण्यात कोण येलं होता? कोलभाव वाघापूर झोपली द्या नंतर पेला होता पावडर, त्याने मग पावडर पेला होता नंतर. हा रडते का काही नाही आता? लता अजून काहीच नाही, अजून ते पाणी देते ना जरासं, थोडंसं पाणी देते ना, मग नंतर बाकी बाकी ते भूल आहे ना, भूल मग भूलमुळे देत नाही तर पाणी काही. आता आले का मग ना विचारून घेणं पडेल त्यांना. हा ना, ते त्यांना सिस्टरला विचारून घ्या ना, पाठच देईल नाही काहीच नाही. हा संध्याकाळीच देते ना आता. त्या पागून पाणी तिथल्यात घेऊन गेले, प्यायला पाहिजे थोडस चहा वगैरे विचारलं ना म्या, ती बाई नाही म्हणे, ती सिस्टर म्हणे. मी जाऊ का मग घरी? मी जातो, निघतो ना मग तिथं. हा पाठच जायचं ना मग मला, पाठच नाही 8-9 वाजता निघाला. घरी जेवण, हा जेवण काय करू नाही, आया बी नाही, मग पाठ तिकडे निघायचं ना धुळ्याला. पाठच आहे, आया आले असेल ना आता, आया येऊन गेले असेल. हाय पैसा आहे. बाशीला भेटला गेलं, सो आता निघूयात आपण गावाला, कारण परत आपल्याला भदाण्याला पण जायचंय. सो तिथनं मग उद्या सकाळी आपण धुळ्याला जाऊया. सो चला निघूयात आता. घरी पोहोचलो गाईज मस्तपैकी आता, आणि तुम्ही पाहू शकता आपल्या घरी ना इथं मागच्या वेळेस ना सगळ्या गव्हाच्या थैल्या ठेवलेल्या होत्या, पूर्ण पॅक होतं घर. आता किती छान मोकळं दिसतंय की नाही गाईज? बघा तुम्हाला आता इकडनं दाखवतो मी, की पूर्ण घर आपलं मोकळं झालेलं आहे. नाही तर आधी ना इथं सगळ्या गव्हाच्या थैल्या ठेवलेल्या होत्या पूर्ण, आणि त्या साईडला पण सगळ्या गव्हाच्या आणि हरभऱ्याच्या थैल्या ठेवलेल्या होत्या.
सो पूर्ण घर असं वाटायचं की पूर्ण भरलेलं आहे घर. सो आता बरं झालं, मस्तपैकी मोकळं होऊन गेलं घर. सो चला मग आपण आजचा व्लॉग इथं स्टॉप करूयात. नक्कीच व्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण अशाच एका नवीन व्लॉग सोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.